महाराष्ट्रातले भाजप नेते केंद्रातले भाजप नेते महाराष्ट्रात आले की त्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतात। आताही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले होते तेव्हा त्यांनीही शरद पवारांवर निशाणा साधलाय। मात्र त्यामुळे कोंडी झाली आहे ती अजित पवारांची। बघूया। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कह कर देता। पुण्यातल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहांनी शरद पवारांवर केलेली ही जाहीर टीका। भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत असा घणाघात अमित शहांनी केला। मात्र याच टीकेवरून आता अजित पवारांची अडचण होत असल्याचं दिसतंय। अजित पवारांनी शरद पवारांच्या टीकेवर बोलणं टाळलंय। खरं तर शरद पवार हे कुठेतरी मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं तर मला शहाण्यांनी केला आहे। नो कमेंट्स। नाही, पण मोठे सरकार असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे, काय सांगायला याच्यावर? तर दुसरीकडे अमित शहांची टीका हास्यास्पद असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। अमित शहाजी जे काल बोलले ते अतिशय विनम्रपणे मला त्यांना म्हणजे त्यांच्यावर त्यांनी जो केला ते मला आश्चर्य वाटलं आणि थोडंसं हास्यास्पद पण वाटलं। याचं कारण असं की आधी ते मोदी सरकार होतं, आत्ता ते NDA सरकार आहे। पण जेव्हा मोदी सरकार होतं त्याच मोदी सरकारने आदरणीय पवारसाहेबांना पद्मविभूषण गेले 6 दशक 60 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची उत्तम सेवा केल्याबद्दल पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला। याबद्दल मी मोदी सरकारचे आभारी आहे। पण कदाचित अमित शहाजींना त्याचा विसर पडला असेल, कदाचित। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले। पवार साहेब हे प्रदीर्घ काळापासून राजकारणामध्ये असतात। गेली 50 ते 60 वर्षे ते राजकारण करत असताना त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा, देशातील जनतेचा एक आदर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। खरं बघितलं तर काल जे वक्तव्य केले तसं वक्तव्य करणं उचित नव्हतं त्यांनी। अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडेंनी तर पवारांवरच्या टीकेवरून थेट भाजपला समज दिली आहे। पवारांवर टीका करण्याची चूक पुन्हा करू नये असं पत्र त्यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवलं। त्यांनी हे बोलणं अत्यंत योग्य नाही याची या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला निश्चितपणे वाईट वाटतं। कारण शरद पवारांना आम्ही जवळून पाहिले, देवघरामध्ये आम्ही त्यांची देवासारखी पूजा करतो आणि त्यातनं जर समजा असं कोण बोलत असेल तर त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा करावी, जेणेकरून येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी फटका बसू नये याची भारतीय जनता पार्टीने काळजी घ्यावी, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भटकती आत्माचा उल्लेख केला होता। मोदींनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं तरीही ती टीका शरद पवारांवरच केल्याचा दावा करण्यात आला। लोकसभा निकालाआधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर थेट शरद पवारांना संपवण्याची भाषा केली होती। अजित पवारांनी यावरून चंद्रकांत पाटलांची खरडपट्टी काढली होती। चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या वक्तव्यामुळे मतं कमी पडल्याचं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। लोकसभा निकालात ठेस लागूनही भाजप नेते काही सुधारताना दिसत नाहीये। आताही विधानसभा निवडणुकांआधी अमित शहांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली आहे। शरद पवारांवर टीकेमुळे विधानसभेतही भाजपला फटका बसू शकतो असा लेटर बॉम्ब अजित पवारांच्याच नेत्यांनी भाजपवर टाकलाय। आता भाजप नेते यानंतर तरी काही धडा घेतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यात सर्वात मोठी कोंडी होतीये ती अजित पवारांची। कैलासपुरी, झी 24 तास।